सारंगखेडाचे वैशिष्ट्यच ते सारंगखेडा म्हणजे सारंग बघण्यासाठी जास्त सगळे आजूबाजूचे लोक या ठिकाणी। बरं, तुम्हाला काय आवडलं ह्या फेस्टिवल मध्ये सर्वात जास्त? इथले घोडे आवडले। बरं, आणि याच्या पहिले असे एवढे क्वांटिटी मध्ये घोडे कुठे पाहिलेत का आजपर्यंत? मॅनेजमेंटच्या बद्दल काय सांगू शकतो? मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, स्वच्छता असेल किंवा व्यवस्था असेल, पार्किंग पासून तर सगळ्या गोष्टींपासून बरोबर खूप चांगली व्यवस्था केलेली आहे। विचार था लेकिन प्रॉपर क्या जगह नहीं मेरे पास। अच्छा, ये तो गोला लेने की बहुत इच्छा है। लेकिन क्या यहाँ पे दिल में अगर जगह रही तो फिर जगह कहीं भी बन जाएंगी, क्योंकि वो हिमतड़ी को बड़े घोड़े से क्रॉस करके उसकी हाइट बढ़ाई जा सकती है क्या? नहीं, इसके बारे में क्या उसमें नमस्ते साथियों, वेलकम टू इंडियन कॉन हॉर्स लवर्स। दोस्तों, आज सारंगखेड़ा में मैं आया हूँ और आज की तारीख है 31 दिसंबर और साल का ये लास्ट दिन है आज का। और इससे बेहतर क्या हो सकता है कि जो हमारा लास्ट का जो दिन है वो हम घोड़ों के साथ में बिताए। एक अश्व प्रेमी के लिए एक सबसे बढ़िया ये तोहफा है। तो आज लास्ट दिन है मेरा भी सारंगखेड़ा में, तो आया था। तो अभी कुछ लोगों से हम फीडबैक जानेंगे। यहाँ पे लोग जो आ रहे हैं उनको घोड़े के प्रति क्या क्या पता है, ये लोग यहाँ तक कैसे पहुँचे, ये फीडबैक हम अभी उनसे जानेंगे। तो इनसे अभी जानेंगे हम कि ये चेतक फेस्टिवल तक कैसे आए, क्या है। भैया एक मिनट, कुठून आले दादा आपण? आम्ही नंदुरबारून आलोय। कुठून? नंदुरबार। बरं, किती वर्षापासून या मेळ्यामध्ये येतात? जवळजवळ 16-17 वर्ष। बरं, कोणती गोष्ट आपल्याला इथं येण्याची आकर्षण असते? नाही, सगळ्यात सारंगखेडाचे वैशिष्ट्यच ते सारंगखेडा म्हणजे सारंग बघण्यासाठी जास्त सगळे आजूबाजूचे लोक या ठिकाणी। काय विशेष काय वाटतं ह्या मॅनेजमेंट बद्दल? काय सांगू? मॅनेजमेंट एकदम उत्कृष्ट असतं, बरोबर, दरवर्षी उत्कृष्ट असतं, बरोबर। आणि आजचं तुम्हाला ह्या सर्व इव्हेंट्स मध्ये सर्वात सुंदर गोष्ट कोणती आढळली की जी तुम्हाला एकदम कायम स्मरणात राहील अशी? नाही, कायमस्वरूपी स्मरणात राहणार इथे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे इथले घोडे रायडिंग, हॉर्स रायडिंग एकदम खतरनाक असते आणि जी सायंकाळची असते ती एकदम अतिशय उत्कृष्ट। बरोबर। तर पूर्ण परिवार सहित आले वाटतं? सपरिवार। बरोबर, मुलांना पण आवडला असेल? आवडला, बिलकुल। तर आपलं काय नाव? मनोज पाटील। काय करतात आपण? मी शिक्षक आहे। अच्छा। घोड्यांबद्दल अजून काही माहिती का आपल्याला? कोणत्या ब्रीडचे घोडे असतात इथे, काय असतात? नाही, तेवढा काय आयडिया एवढं नाही। बरं, तुम्ही काय सजेशन देऊ शकतात काय मेळाबद्दल? जसं आता तुमच्यासारखे बरेचसे लोक येतात, त्यांना घोड्यांची जी ब्रीड आहे की कोणते कोणते घोडे असतात ह्याच्याबद्दल काही माहिती नसते, तर अशी काही माहिती तुम्हाला वाटते का भेटावी? हो, भेटायला पाहिजे। जसं एंट्रीला जे एंट्री करताना जे फलक असतं ना, तिथं प्रत्येक ब्रीडचे घोड्यांचं तिथं लावलं गेलं, म्हणजे कुठल्या आणि किती घोडे आलेले आहेत, या ब्रीडचे किती आलेले आहेत, आपल्याला फक्त ठराविक जर लक्षात राहतात। जे 2-4 मोस्टली जे 50 लाखाचे 1 करोडचे त्यांचे 2-3 नाव आपले फक्त लक्षात राहतात, म्हणजे मोस्टली किती आहे, बरोबर, टोटल किती आलेले आहेत, किती ब्रीडची ओळख कशी करायला पाहिजे, ओळख कशी पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या रंगसंगती कोणत्या असतात? हो, रंगसंगती। बरोबर। आता आम्ही काय कंटिन्यू घोड्यांमध्ये असतो म्हणून आम्हाला माहिती, नवीन माणसांचा फीडबॅक घेतो आपण की त्यांना घोड्यांबद्दल किती माहिती याबद्दल। चला, आपण जी माहिती दिली त्याबरोबर तुमचे खूप खूप धन्यवाद, आणि असेच तुम्ही नेहमी या चेतक फेस्टिवलला येत राहू। थँक्यू सर। तो दोस्तों, यहाँ पे अभी कुछ बच्चे लोग हैं, इनसे पूछेंगे अपन कि ये चेतक फेस्टिवल कैसा लगा, क्या लगा। मुलांना कुठून आले तुम्ही? मसवेल। कुठं आले? पारोळा तालुक्यात। बरं, चेतक फेस्टिवलला कधी आले तुम्ही? 2 वाजता दुपारी, म्हणजे आणि याच्या पहिले कधी आलेत का तुम्ही? फर्स्ट टाइम आले। बरं, तुम्हाला काय आवडलं ह्या फेस्टिवल मध्ये सर्वात जास्त? इथले घोडे आवडले। बरं, आणि याच्या पहिले असे एवढे क्वांटिटी मध्ये घोडे कुठे पाहिलेत का आजपर्यंत? काय वाटलं तुम्हाला फेस्टिवल पाहून? काय वाटलं? मस्त वाटलं का? शाळेत जातो तू? अच्छा, तू पण बेटा, तुला काय वाटलं या फेस्टिवल बद्दल? जास्त घोडे मस्त वाटलं। दादा, तुम्हाला विचारू शकतो की तुम्ही ही यात्रेची माहिती तुम्हाला कुठे भेटली की ही यात्रा इथं भरली? खानदेशात सगळ्यात प्रसिद्ध यात्रा आहे। बर,
आणि त्याच्यात विशेष करून चेतक फेस्टिवल म्हणजे खूप मोठा सण आहे. इथल्या मॅनेजमेंटच्या बद्दल काय सांगू शकतो? मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे स्वच्छता असेल किंवा व्यवस्था असेल, पार्किंग पासून तर सगळ्या गोष्टींपासून बरं. खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. घोड्यांच्या बाबतीत काही माहिती का तुम्हाला? कोणते कोणते घोडे आपल्या भारतीय नसलमध्ये असतात, नाही. त्यांची नावं वगैरे काही? नाही, असं काही माहिती. अच्छा. तर मग तुम्हाला असं वाटतं का की नेक्स्ट इयर जर आम्ही आलो तर आम्हाला अशा माहिती भेटली पाहिजे की कोणत्या घोडा कोणत्या नसलचा आहे, कोणत्या कलरला काय म्हणतात, कोणत्या पॅटर्नला काय म्हणतात, अशी काही माहिती तुम्हाला वाटतं का भेटली पाहिजे? भेटेल भेटली पाहिजे. तुम्हाला आणखी उत्सुकता आहे? सगळेच लोक जाणीव नसतात. प्रत्येकाला माहिती नसते. आता आम्ही नवीन आहेत घोड्यांबद्दल बरोबर. त्याबद्दल जर माहिती भेटली तर मग पुढच्या वेळेस येताना कोणी काय खरेदी सजेशन देऊ शकता तुम्ही अजून याच्या व्यतिरिक्त? घोड्यांच्या नसलविषयी बरं. माहिती मिळाली पाहिजे प्रत्येकाला. बरं, याच्या बोर्ड वगैरे लावणं असेल किंवा काय असेल. याच्या पहिले तुम्ही जेव्हा काही या फेस्टिवल मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम आले First time आलो. तर तुम्ही थोडेसे लेट आले त्या मनाने. ऍक्च्युली जे चेतक फेस्टिवलचे जे उत्सव होते जे 21 ते 26 मध्ये होऊन गेले, त्याच्यामध्ये ब्युटी शो होते, घोड्यांची रेवाल चाल, डान्स कॉम्पिटिशन हे होऊन गेले. पण आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही त्यानिमित्ताने सुट्टी असल्यामुळे. पण पुढच्या इव्हेंट्सला जर आले तर यांच्यापेक्षा लहान लहान मुलांनी काल इव्हेंट्स मध्ये भाग घेऊन मेडल जिंकले ते, जे घोड्यांच्या बाबतीत जसं रेस असेल किंवा जम्पिंग असेल. फार म्हणजे आपल्यासारखे मुलं पाहिल्यानंतर घोड्यावर बसणार आणि ते मुलं जम्प करतात त्याच्यावर. असे पण काही इव्हेंट्स इथे झाले. तर आपण जे फीडबॅक दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कुठून आले परत एकदा सांगा. पारवडा तालुक्यातलं मसो म्हणून आमचं गाव. बरं, चालेल. आता नेक्स्ट टाइम तुमची काय इच्छा आहे? पुढच्या वेळी परत येशाल काही? 100% दरवर्षी यायची इच्छा आहे. बरं. कारण की मुलांसाठी आम्हाला खास यायचं. मुलांना पण थोडं रायडिंग मध्ये कल वाढवा जेणेकरून घोड्याच्या जवळ जातील ते. त्यांची यावर्षी थोडीशी भीतीची होती घोड्याच्या बाबतीत, ती कमी झाली. त्यांच्यासोबत फोटो काढणं असेल काय बरोबर. नक्कीच असं होईल. चलो, थँक्यू. तो दोस्तों ये कुछ फीडबैक हम अभी ले रहे हैं, देखते हैं और कुछ लोगों से पूछेंगे जो नए लोग हैं. हमारा ये वीडियो बनाने का मकसद एक ही है कि जो नए लोग हैं उनको घोड़ों के प्रति क्या जानकारी है, जो लोग यहाँ पे आ रहे हैं उनका. तो दोस्तों ये अंकल जी यहाँ पे मिले हैं, ये हमारे चैनल के सब्सक्राइबर है और इनसे जानेंगे अभी क्या है. कहाँ से आए सर आप? हम जलगांव से है. जलगांव से. जलगांव खानदेश. अच्छा, तो ये मेले में पहली बार आए क्या? नहीं, आए हैं कम सेकंड टाइम. दूसरी टाइम आया. सेकंड टाइम आए. यस. तो क्या आप घोड़ा वगैरह पालते हो क्या? विचार था लेकिन प्रॉपर क्या जगह नहीं मेरे पास. अच्छा. हाँ, ये तो घोड़ा लेने की बहुत इच्छा नहीं, है. लेकिन क्या है, यहाँ पे दिल में अगर जगह रही तो हाँ. फिर जगह कहीं भी बन जाएंगी. तो ऐसा कुछ नहीं कि उसके लिए बड़ा जगह हाँ. चाहिए. कुछ लोगों ने ऐसा एक माहौल बना दिया कि घोड़े को बड़ी जगह लगती है. हाँ. लेकिन ऐसा कुछ नहीं, आप 10 बाय 10 की जगह पे अच्छा घोड़ा संभाल सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं आएगा. ओपन स्पेस में भी ले रख सकते हैं. बिल्कुल कर सकते हैं. आपके पास समझो में बारिश और धूप रहे तो थोड़ा सा दिक्कत आप क्या है? उतनी से छाव वगैरह करनी हाँ, पड़ेगी. इतना शेड तो सब बना बिल्कुल. सकते हैं. तो चेतक फेस्टिवल में आपको कैसे मालूम पड़ा कि चेतक फेस्टिवल चालू है या जाना चाहिए, कुछ देखना पेपर चाहिए? में यह है. अच्छा. या फिर आपके चैनल से मुझे पता चला. अच्छा, हमारा चैनल आप देखते हो? यस हमेशा कितने देखता सालों हूँ. से देख रहे हो? करीबन 1-1.5 साल से देखता हूँ. अच्छा. क्या मुझे बहुत अच्छी जानकारी मिली. अच्छा, उसके बारे में. क्या बदल करना चाहिए हमारे चैनल के जो वीडियोस आती है उसमें, क्या और आपको चाहिए कि भाई ये भी हमारे लिए ऐसी भी जानकारी दो, इसके आपको क्या लगता है कि कौन सी चाहिए ऐसा? थोड़ा सा प्राइस के बारे में थोड़ा सा डिटेलिंग अच्छा. चाहिए. क्योंकि नए आदमी जो है तो उनको पता नहीं चलता. हाँ. हर आदमी यहाँ फेस्टिवल में नहीं आ सकता. हाँ. तो अगर उसको प्राइस की आइडिया आ जाती है हाँ. तो वो टेंटिवली अभी आ होता सकता क्या है. है सर जी कि जैसे वीडियो में तो लोग बोल देते हैं कि पर्टिकुलर घोड़े की भाई 50,000 प्राइस है, और वहाँ आप जाने के बाद में अगर उनसे पूछते तो वो 70 भी बता सकता है. तो बराबर. उसमें क्या हो जाता है, कॉन्ट्रोवर्सी हो जाती है कि भाई चैनल वाले झूठ बोल रहे हैं या व्यापारी झूठ बोल रहा है. तो उससे अच्छा हम ऐसा बोल देते कि भाई ये हम उनसे यही पूछ लेते कि भाई क्या अंदाज से, जैसे कस्ट इसके पास में जैसे व्यापारी रहेंगे तो 20,000 से भाई हमको 1,00,000-2 लाख तक है, तो अंदाजा लगा सकते हैं अपन. और थोड़ा अपने को भी नॉलेज चाहिए कि कौन सी चीज कौन सी प्राइस में हमें लेनी चाहिए. तो उसका थोड़ा अंदाजा, ब्रीड कैरेक्टर समझ में आने चाहिए, तो उसमें से अंदाजा आ जाता है. लेकिन हम जितना हो सके प्राइस पूछने की कोशिश करते हैं, लेकिन कुछ व्यापारी नहीं बताते तो हम उनको नहीं ज्यादा फोर्स कर सकते इस बारे में. तो बाकी और क्या बता सकते हैं इस मेले के बारे में, इधर यहाँ का मैनेजमेंट वगैरह कैसा लगा? मैनेजमेंट बहुत अच्छा है. लेकिन हाँ. इस साल टिकट वगैरह चालू किया तो हाँ. थोड़ा सा दिक्कत लगती है. तो कितनी टिकट्स वगैरह थे हमको तो पता 30 नहीं. रुपीज इंटरेस्ट था पर हेड. अच्छा. चलो देखते हैं, हम समिति की ओर से और कुछ पूछेंगे कि टिकट वगैरह के बारे में कुछ है क्या. बाकी आपको घोड़ों का मेला कैसा लगा? बहुत बढ़िया है, बहुत बढ़िया. अच्छा, कुछ विचार हुआ कुछ लेने का? सोच रहे अभी. सोच रहे. फाइनलाइज नहीं किया. अच्छा, कुछ ब्रीड कैरेक्टर्स बता सकते हैं आप? कौन से ब्रीड आपको पता है घोड़े के बारे में? पंजाबी नस्ल के बारे में अच्छा है आइडिया मुझे. मारवाड़ी के बारे में अच्छा है. अच्छा. काठियावाड़ी के बारे में अच्छी जानकारी है. हाँ.
अच्छा, एक्चुअली आपको थोड़ा सा मैं ये कर दूं कि पंजाबी कोई नस्ल नहीं आती। पंजाब में ब्रीड हुए घोड़े को पंजाबी कहा जाता है। पंजाब कोई नस्ल नहीं, मुख्य नस्ल है अपनी मारवाड़, काठियावाड़ी और सिंधी, और जो अपनी महाराष्ट्र की वो भीमतड़ी। तो ये थोड़ा सा पंजाबी, ये पंजाब में होते इसलिए वो प्रांत के हिसाब से पंजाबी नाम पड़ा हुआ है। एक्चुअली पंजाबी कोई ब्रीड आती ही नहीं है। सिर्फ वहाँ की जो एक ब्लड लाइन है, मज्जू की ब्लड लाइन, वो काफी प्रसिद्ध है, वो उसको हम पंजाबी बोल सकते हैं क्योंकि वो भीमतड़ी को बड़े घोड़े से क्रॉस करके उसकी हाइट बढ़ाई जा सकती है क्या? नहीं इसके बारे में क्या उसमें नहीं हो सकता क्योंकि बड़ा घोड़ा कौन सा लगाएंगे आप, उसको उतना चाहिए। तो अभी भीमतड़ी पे भी काम चल रहा है। पिछले वीडियो में देखा हाँ, मैंने अब आपने। भीमतड़ी पे काम चल रहा है। 2-4 आने वाले सालों में आपको जो हाइट है वो 55-56 के आसपास दिखने शुरू हो जाएंगे। अच्छा। और आगे 2-3 साल जाएंगे तो वो 57 तक भी जा सकते हैं। तो जल्दी से जल्दी भीमतड़ी पे अभी काम चालू हो गया है और उसकी ब्रीडिंग भी चालू हो गई है। अच्छा, चलो, थँक यू सर। ओके, थँक्यू. दादा कुठले तुम्ही? धुळ्याचे. बरं बरं. आम्ही फीडबॅक घेतोय जरा एक चॅनलच्या माध्यमातून. इकडं तुम्हाला कसं माहित पडलं की घोड्यांची, तुम्ही तर जवळच राहता, पण तुमचं तर जवळच आहे, तरी पण काय दृष्टिकोनातून तुम्ही या मेळ्याला आले? आज 31 डिसेंबर म्हणून सुट्टी नाही. हां असं नाही, दरवर्षी हा सारंगखेड्याचा फेस्टिवल होत राहतो. हां. पण काही वेळेस सुट्टी नसते, काय नसते. पण आज सुट्टी असल्याने आज योगायोग 31 डिसेंबर रविवार आणि सगळ्यात सुंदर असा हा घोड्यांचा मेळा इथं बनलेला. बरोबर आपण नेहमी घोडे बघतो, वेगवेगळ्या जातीचे बघतो, बरोबर आहे. पण नेमका घोडा कसा आहे, काय आहे, कोणत्या प्रकारचा आहे, त्याची जात काय, त्याची जात काय आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती इथं आल्यावर मिळू शकतो. कुणी काय माहिती दिली? हो, कोणाकडून घेतली? तिकडे एका त्यांनी विचारलं. खूप सुंदर घोडा आहे, खूप हायटेड आहे. देवमन जातीचा घोडा चांगला नाही, देवमन नाही. देवमन ही त्याची भौरी झाली, जे घोड्यांमध्ये शुभ चिन्ह मानलं जातं. आपल्या भागांमध्ये काही एरियांमध्ये बालभौरी क्लिअर, म्हणजे देवमन बालभौरी जे प्रकार असतात ते शुभ राहिल्यावर घोडा घरी आणतात, असं काहींची भावना आहे ती. आता ते शेवटी देवांनी निर्माण केलेलं प्राणी, त्याच्यात दोष काढणं आपल्या जीवांचं काही हे नाही. त्याच्या देवाच्या क्रिएशनवर आपण हात नाही ठेवू शकत, पण जे ते त्याची मान्यता आहे. देवमन जातीचा घोडा नाही, देवमन हा एक त्याचा मानेला गळ्याला एक अशी भौरी असते लांब, ती छोटी पण असते किंवा हातभर बी असते, की जशी ते देवाने क्रिएशन केलं असेल त्या हिशोबाने ती असते. तर ते देवमन जातीचं नाही. जात मुख्यतः असते मारवाड, काठियावाडी, सिंधी. मोस्ट ऑफ ह्या मंडीमध्ये 80% मारवाडी आणि 10-20% आपण काठियावाडी आणि सिंधी जातीचे घोडे आले. यातून काही गावराणी. खूप छान वाटतं इथं आलं. पूर्ण सहपरिवार आले. सहपरिवार आलोय. वा वा. आणि मुलालाही आवड आहे. बरं, मग तुम्ही इव्हेंट्सला यायला पाहिजे होतं. इव्हेंट जेव्हा होते, आता काल परवा फार सुंदर इव्हेंट झाली, ज्याच्यात मुलांनी स्पोर्टमध्ये, घोड्यांच्या स्पोर्टमध्ये फार चांगलं प्रदर्शन दाखवले आणि मेडल पण जिंकले. तर त्या तुम्ही स्पोर्ट, आता तुमच्या ठीक आहे संडे रविवार असणं, काय करतात आपण तसं? मी धुळे कोर्टात सर्व्हिस करतो. अच्छा, ॲडव्होकेट आहे का? नाही, क्लर्क आहे. क्लर्क आहे. बरोबर. चला, नेक्स्ट टाइम पुढच्या वेळी या नक्की येऊ, नक्की. आणि हळूहळू 2-4 वर्षात घोडा घेण्याचाही विचार करा. हो, नक्की. याच वर्षी चालू होता. हां, देऊ. जागा आहे आपल्याकडे बांधायला? नाही, तेवढी जागेची अडचण आहे. बरं, काही नाही. असं पण बरेचसे लोक सांगतील की घोड्याला खूप मोठी जागा लागते. पण रिटायरमेंट झालं बरं, नक्कीच स्वतः मी घोडा पाळतो. माझा घोडा फक्त 10x8च्या जागेत असतो, मोठा घोडा. तर तसं काही हे नाही. आपला जिद्द जर राहिली तर आपण घोडा कुठे पाहू, काय पाहू. चला, धन्यवाद. काय नाव सांगितलं? नितीन बर्डे. चला, थँक्यू दादा. हमेशा यही आते जानेंगे. अभी दादा से भी दादा, आपण किती वर्षापासून इथं दुकान लावतो? पहिले पप्पा लावायचे, त्याच्यानंतर कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून मी स्वतः येतो. वा वा. त्याच्या पहिले यात्रा म्हणजे तुम्ही प्रत्येक मेळा पाहिला का? हो, मागच्या 20-25 वर्षापासून मेळा पाहतोय. 10-12 वर्ष पप्पांसोबत आणि 15 वर्षापासून मी स्वतः. इथलेच का सारंगखेड्याचे? ते सारंगखेडा शहादा. शाळेचे. तुमचा लोकलच एरिया झाला? हा, लोकल एरिया म्हणजे सारंगखेडा गावासारखं झालं. बरोबर. मला एक सांगा की ह्या वर्षीची यात्रा जी भरली घोड्यांची, ती कशी होती? किती लोक आले? कसे दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी काय वेगळं वाटलं तुम्हाला मग यात्रेमध्ये? यावर्षी जे नियोजन आहे
एकदम कटिबद्ध आहे, सिस्टमॅटिक आहे आणि कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत गैरव्यवहार किंवा कोणाचं नाव वगैरे घेतलेलं नाही आहे. एकदम शांततेत यात्रा चालू आहे. सर्व यात्रा सालोसारखी वर्षी पण यात्रा चांगली झाली. आणि एवढ्या जे 21 तारखेपासून जे इव्हेंट त्याच्यामध्ये सर्वात जास्त गर्दी कोणत्या दिवशी ती मागच्या रविवारी होती सर्वात जास्त. त्या दिवशी प्रोग्राम पण आणि डान्स कॉम्पिटिशन आणि प्लस पहिल्या ज्या रविवारी एवढी पब्लिक होती तर या रविवारी त्या रविवारी जास्त पब्लिक होती. अच्छा बरं, मला एक सांगा की एवढं मॅनेजमेंट तुम्ही 25 वर्षापासून बघताय दादांच्या मॅनेजमेंटवर आपण कोणी सवाल उठू नाही शकत, तरी पण तुम्हाला असं एखादी पॉईंट वाटतो का की याच्यावर हे काम केलं पाहिजे म्हणजे मॅनेजमेंटला थोडी सुविधा चांगली होती, याच्याबद्दल काय सांगेल ना? असं वाटलं नाही की काहीतरी आम्हाला अपुरं पडलं पाहिजे यात्रेत दादांकडनं सेवा. मस्त एक हो व्यवस्थित सारा बाजार तो ये रसवंती वाले तो देखेंगे आप और किसी से पूछेंगे क्या है क्या